माझ्या भावाला आणि नगरसेवकांना VIP दर्शन द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। आमदार संतोष बांगरांनी विठ्ठल मंदिर समितीवरती अशा शब्दांमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय। विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाखांहून भाविक सध्या रांगेत आहेत आणि अशात VIP दर्शनासाठी बांगरांनी पत्र लिहिलेलं आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या आषाढीच्या पूर्वसंध्येला आपण पाहतोय की पंढरपुरामध्ये VIP दर्शनसाठी अशा प्रकारे संतोष बांगर यांनी दबाव निर्माण केलाय। लाखोंच्या संख्येने खरं तर भाविक सध्या पंढरपुरात दाखल झालेले आहेत। ते दिवस दिवस रांगेमध्ये उभे राहतात आणि अशात आमदार संतोष बांगरांनी एक दबाव जो आहे तो विठ्ठल मंदिर समितीवरती आणण्याचा प्रयत्न केलाय की माझ्या भावाला आणि नगरसेवकांना VIP दर्शन द्या असं ते म्हणतायत। त्या संदर्भातलं एक पत्र सुद्धा त्यांनी खरं तर विठ्ठल मंदिर समितीला दिलेलं आहे आणि त्यानुसार पाहावं लागणार आहे की आता विठ्ठल मंदिर समितीचा कसा प्रतिसाद आहे। मात्र खरं तर विठ्ठल दर्शन वेळेत मिळत नसल्यानं अनेकदा घोषणाबाजी करण्यात आली आहे। आता लाखांच्या संख्येत जेव्हा भाविक रांगेत आहेत तेव्हा अशी मागणी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी भारत नागणे आपल्यासोबत जोडले गेलेत। भारत, आपण पाहतोय की आमदार बांगरांनी दबाव टाकणारं एक पत्र लिहिलंय मंदिर समितीला, कसा प्रतिसाद आहे मंदिर समितीकडून? खरं तर आषाढी यात्रा सुरू झालेली आहे आणि यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दर्शन रांगेत उभा आहेत आणि VIP दर्शन देखील आता मंदिर समितीने बंद केलेले आहे। मात्र कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी 21 सदस्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना VIP दर्शन द्यावं असं पत्र दिलेलं आहे। मात्र मंदिर प्रशासनाने या पत्राचा विचार केलेला तर दिसत नाही, कारण त्या बऱ्याच वेळ ते लोक ताटकळत होते। मात्र वादावादी देखील झाल्याची देखील माहिती आहे। मात्र मंदिर प्रशासनाने अशा लोकांना VIP दर्शन दिले नसल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। परंतु राजकीय दबावापोटी अनेक आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील अशा पद्धतीने पत्र व्यवहार करतायत, दबाव टाकतायत आणि आपल्या जवळच्या लोकांना VIP दर्शन देण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद भारत, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात VIP दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे। तरी सुद्धा काही राजकीय नेते, बांगर यांच्यासारखे नेते नियमाला बगल देताना दिसत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।